श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या आयुष्यात कधी चांगले कधी वाईट असे प्रसंग येतच असतात, पण नेहमी लक्षात ठेवा ते आपल्या कर्मानुसार आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असतात. ह्यासाठी कधीच कोणाला दोष देऊ नये, कारण आपली कर्म आपण बनवत असतो आणि त्याचा प्रभाव वाईट असो किंवा चांगला हे आपण आपल्या हाताने पेरत असतो. पण जर आपल्या कर्मांचा दोष आपण दुसऱ्याला देत राहिलो तर मात्र आपले भोग अधिक अधिक वाढत जातात आणि आपण काळाच्या फेऱ्यात अधिक अडकून जातो किंवा गुंतत जातो. खरं तर आपण ह्याकडे दुर्लक्ष न करता आपण आपल्या कर्मांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण दोष दुसऱ्यांना देण्यापेक्षा आपल्याकडून काही चुका तर होत नाही ना, ह्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण आपल्या स्वतःला बदलतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याचा योग्य तो मार्ग शोधून काढतो. तसंच जर आपण दुसऱ्यांच्या चुका काढत बसलो तर मात्र आपण आपल्या आयुष्याचा योग्य मार्ग तर सोडून द्या, पण ह्या उलट आपण दुसऱ्यांच्या कर्माचा भार मात्र आपल्या खांद्यावर पेलवायला सुरुवात करतो. म्हणूनच आपण इतरांवर लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या स्वतःवर लक्ष केंद्रित केलं तर ते आपल्या व दुसऱ्याच्या दोघांच्याही हिताचं ठरेल. ह्याने काय होईल, आपल्याकडून दुसऱ्यांच्या गोष्टी ढवळाढवळ होणार नाही व आपण आपली कर्म करताना आपल्याकडून कोणत्या चुका होणार नाही. तसंच आपण आपले भोग लवकर संपवून योग्य त्या दिशेकडे धाव घेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.